Hello friends, welcome to the e-learning and cable networking program of लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी. Subject English. I learned to the 11th class. Now let us see English Vibha Bharati Standard 11. Today in the before period you can see the information of the English Vibha Bharati. Now let us see as the part of the writing skill is in section 3 the marks of the 16 marks for this question. म्हणजे रायटिंग स्किलला किती मार्क्स दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो? 16 मार्क्स. आता क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज एज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. आता आपल्याला काय करायचं आहे? ऍक्टिव्हिटीज आपल्याला कंप्लीट करणे आहे. जी खाली दिलेली जी ऍक्टिव्हिटीज राहते त्याच्यात आपल्याला कंप्लीट करणे. जसा ए मध्ये दिला ईमेल और राइटिंग ड्रामा, सॉरी लेटर रायटिंग. आता आपल्याला दोन पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे, ईमेल किंवा लेटर रायटिंग. आता मेल त्याचे आपल्याला लेटर रायटिंग हे महत्वाचं वाटते, म्हणजे सोपं वाटते. आता लेटर रायटिंग आपण याच्या आधीच्या पिरियडमध्ये त्याची आपण माहिती बघितली आहे का. फॉर्मल लेटर म्हणजे काय? व्हॉट इज द फॉर्मल लेटर? फॉर विच कॅन बी गिवन टू द एक्झाम्पल अबाउट ए फॉर्मल लेटर. देन आय कॅन से अबाउट द ईमेल. व्हॉट इज द ईमेल? द ईमेल इज ए of your knowledge and experience can be shared to the another man by the mobile, by the computer, that is the mail. आता आपल्याला दोन पैकी एक क्वेश्चन सोडवायचा आहे, तो तुम्ही ठरवायचा. यू कॅन बी डिसाइडेड का व्हॉट एव्हर द क्वेश्चन कॅन बी सॉल्व फॉर मी. जसं आपल्याला प्रश्न लेटर रायटिंग म्हणजे ब्रॅकेट्समध्ये दिला फॉर्मल, तर फॉर्मल हा क्वेश्चन सोपा आहे, म्हणून तुम्ही या मेलपेक्षा लेटर रायटिंग लिहिलं तर चांगलं होईल. त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल दिलेलं आहे का बा, राईट ए लेटर टू युअर फ्रेंड to pass in first class about congratulate. अभिनंदनाविषयी फर्स्ट क्लासमध्ये तुमच्या मित्राला आपण काय करत आहोत? पत्र लिहित आहोत. त्यानंतर आपण बी या प्रश्नाकडे वळू. एक्सपेन्शन ऑफ आयडियाज, ब्लॉग रायटिंग, फिल्म रिव्ह्यू. या तीन क्वेश्चन पैकी आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला ठरवलं. यू कॅन बी डिसाइडेड व्हॉट आर द क्वेश्चन्स कॅन बी सॉल्व. तर याच्यामध्ये एक्सपेन्शन ऑफ आयडियाज, आपण त्याला मराठीत म्हणू कल्पनेचा विस्तार. आता ब्लॉग रायटिंग, आता ब्लॉग रायटिंग म्हणजे काय? वन ऑफ द example can listen by me. The example of the blog writing, one of the knowledge and experience can be shared to the another man, that is the blog writing.
नेक्स्ट दिला फिल्म रिव्ह्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द फिल्म रिव्ह्यू. आता फिल्म रिव्ह्यू कशी असते. वन ऑफ द पिक्चर्स has given and then you can see in these pictures as the producer, director, hero, and then heroine. In shortcut, I can say I can write for this film the name of the director, then producer, then hero, heroine, and last is villain. सी क्वेश्चन आहे अपीयर, लिपलेट, त्याच्यानंतर रिपोर्ट रायटिंग, व्ह्यू, काउंटर व्ह्यू. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द अपीयर. आता अपीयर म्हणजे काय, तर आपण एखाद्या कडकडीत गोष्टीसाठी विनंती करणे, दॅट इज द अपीयर. आता सेकंडला आहे लिपलेट. आताच आपण अगोदरच्या पिरियडमध्ये पाहिला काय, व्हॉट इज द लिपलेट. लिपलेट काय, ॲज पर एक्झाम्पल आय कॅन से the historical place, the name of the Mahabaleshwar or leaflet. आता विद्यार्थी मित्रांनो, जर मी या प्लेसचं नाव घेतलं आहे महाबळेश्वर, तर याच्यावरती या लिफलेटवरती आपल्याला प्रश्न दिले आहे. ॲज पर एक्झाम्पल आय कॅन टेक द फर्स्ट क्वेश्चन. What do you see? Then where did you live in this place? What did you stop? And last one is add your own points. अशा रीतीने या लिफलेट बद्दल आपण काय केले आहे, थोडक्यात त्याचे प्रश्न पाहिले आहे, म्हणजे क्वेश्चन पाहिले आहे. नंतर रिपोर्ट रायटिंग. आता रिपोर्ट रायटिंग म्हणजे काय, आपण अहवाल मागतो. यावरच्या पिरियडमध्ये थोडक्यात मी माहिती पाहिली आहे. जसं आपण याचा अहवाल बिझनेस, एखादा बिझनेस हा वन ऑफ द बिझनेस, एखादा बिझनेस कॅन बी टेक द second example of the school event, and that is the report writing. नंतरचा दिला क्वेश्चन व्ह्यू, काउंटर व्ह्यू. D. Speech writing, comparing, dialogue writing, interview. Note: in A, B, C, and D paper, setter should frame activities
on all types. In each set as option, students are required to attempt any one activity from each set. त्याने काय केलं आहे, स्पीच रायटिंग दिला, डिस्कशन मध्ये कंपेरिंग दिला, डायलॉग रायटिंग दिला आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन दिला आहे. तर या चारपैकी आपल्याला ठरवायचा, यू कॅन बी डिसाइडेड का व्हॉट आर द क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड इन युअर पेपर. तर स्पीच रायटिंग, विद्यार्थी मित्रांनो, आता व्हॉट इज द स्पीच रायटिंग. स्पीच रायटिंग म्हणजे काय, वन ऑफ द प्रोग्राम have not attend in your college for which the president of the college is coming for this program. After the people are coming for this program, and last all of the student can be see this program to be attend on your college level. That is the speech writing. Comparing, आता आपण अगोदरच्या पिरियडमध्ये पाहिला, डायलॉग रायटिंग पण सुद्धा पाहिला आपण. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन पाहिला. आता डायलॉग रायटिंग आपण पाहिला अगोदरच्या पिरियडमध्ये, कंपेरिंग पाहिला, इंटरव्ह्यू क्वेश्चन पाहिलाय. पण तरी पण एका लाईन्समध्ये आपण थोडक्यात त्याची माहिती पाहू, कशावरती ते प्रश्न येतात. आता जर कंपेरिंग, एखाद्या सोबत आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर करणं आहे. डायलॉग रायटिंग म्हणजे एखाद्यासोबत आपल्याला डायलॉग करणे आहे, आणि इंटरव्ह्यू म्हणजे आपल्याला मुलाखत. तर अशा रीतीने या प्रश्नाची आपल्याला उत्तरे लिहायची आहे. नोट इन ए बी अँड डी पेपर सेटर्स विल फ्रेम ॲक्टिव्हिटीज ऑन ऑल टाइप्स इन एच सेट ॲज ऑप्शन. ऑप्शननुसार अशा काहीच्या या सेट्समध्ये सर्व जे प्रकारावरती जे काही जे फ्रेम ॲक्टिव्हिटी त्याने काय केलं आहे, सेट केले आहे, पेपर सेटर केले आहे. आणि स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी. आणि आपल्याला विद्यार्थ्याला काय करायचं आहे, का एका याचे प्रत्येक एक ॲक्टिव्हिटी आपल्याला अटेम्प्ट करणे आहे. आणि ते एक ॲक्टिव्हिटी अटेम्प्ट करणे म्हणजे त्याची आपल्याला आवश्यकता आहे. कशापासून, असे काय दिलेले जे सेट आहे त्यापासून. नाउ लेट अस सी सेक्शन और लिटरेरी जनरल ड्रामा. Question 5A. Complete the activity given below as per the instruction. त्याच्यासाठी दिलेले आहे, as given the 4 marks for these questions and you can be understand of these questions. I can assure to all the students this question is very important. For which questions how is the question. So first of all, activity on history of English drama. तर इंग्लिश ड्रामाची आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला एक ऐतिहासिक म्हणजे आपण इतिहास म्हणून तो बघायचा आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. आता या दोनपैकी आपल्याला कोणताही एक प्रश्न सोडवायचा राहते. म्हणजे या ॲक्टिव्हिटी ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा याच्यामध्ये 2 क्वेश्चन राहते, म्हणजे आर राहते. ॲक्टिव्हिटी ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा याच्यामध्ये सुद्धा 2 क्वेश्चन राहते, त्याला आर राहते. त्या 2 पैकी आपल्याला काय करायचं आहे, एक क्वेश्चन
सोडवायचा आहे. तर आता इंग्लिश ड्राम्यामध्ये जसं आपण शेक्सपियरचं उदाहरण घेतलं आहे, तर शेक्सपियरची आपण माहिती बघितली आहे. तर त्याच्यावरती प्रश्न राहते का, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट. खाली दिलेली ऍक्टिव्हिटी वाचा आणि ऍक्टिव्हिटी समजून घेऊन त्याच्यावरती प्रश्न तुम्ही लिहू शकता. Activity to be framed on MCQ: match the columns, chronological order, fill in the blanks, true or false, elements of drama, activities should not be repeated in the short questions. अथवा on MCQ, match the columns, chronological order, fill in the blanks, ट्रू पास, एलिमेंट्स ऑफ ड्रामा, अशा प्रकारचे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये काय केले जाते, प्रश्न विचारले जाते. आता मॅच द कॉलम्स, 2 कॉलम दिले जाते. फर्स्ट ऑफ ऑल इन द फर्स्ट कॉलम ए, इन द सेकंड कॉलम मध्ये आपल्याला 1 2 3 4 5 पॉईंट देते. ते आपल्याला त्याची उत्तर समजून घेऊन ते काय करायचे, मॅच करणे कॉलम. तर क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, आता आपल्याला काय करायचं ते ऑर्डर, जसे द 4 क्वेश्चन्स हॅज गिवन इन युअर पेपर, फॉर विच हॅज बीन गिवन द ऑर्डर असेंडिंग अँड डिसेंडिंग, म्हणजे आपण उतरता आणि चढता क्रम म्हणतो ऑर्डर. नंतरचा प्रश्न दिला आहे फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा आपण म्हणतो मराठीत त्याला बघ. ट्रू फाल्स म्हणजे खरं किंवा खोटं. एलिमेंट्स ऑफ ड्रामा, त्या ड्राम्यावरचे जे घटक आहेत, एलिमेंट्स आहेत, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारतो का, राईट अँड एलिमेंट्स ऑफ द ड्रामा ऑफ द शेक्सपियर. द फर्स्ट क्वेश्चन इज ॲक्टिव्हिटी शुड नॉट बी रिपीटेड, म्हणजे त्या सब क्वेश्चन्समध्ये परत ॲक्टिव्हिटी रिपीटेड होणार नाही. तर अशा रीतीने हा पाचवा प्रश्न आपण समजून घेतला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बी सेक्शन, बी दिलेला क्वेश्चन, आन्सर इन अबाउट 15 मार्क्स, 15 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. त्या क्वेश्चनसाठी दिले आहेत 4 मार्क्स. आता आपल्याला काय करायचं आहे, या क्वेश्चनसाठी 4 मार्क्स दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्नाची उत्तर किती वर्ड्समध्ये लिहिणे आहे, तर 15 वर्ड्स. यू कॅन राईट द आन्सर इन 15 वर्ड्स ॲज गिवन फ्रॉम दिस क्वेश्चन. दिलेल्या प्रश्नापासून आपल्याला त्याचे उत्तर 50 वर्ड्समध्ये आपल्याला काय करायचे आहे, लिहायचे आहे. आता क्वेश्चन टू बी फ्रेम्ड ऑन एलिमेंट्स सच एज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज अँड लास्ट इज कॅरेक्टर. आता एलिमेंट्सवरती जसा प्लॉट आहे, स्ट्रक्चर आहे, आपण म्हणतो प्लॉट, रचना, स्ट्रक्चर रचना, थीम आहे त्याची कथा, सेटिंग, लँग्वेज आपण त्याचं सेटिंग, लँग्वेज आणि कॅरेक्टर. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन दिला आहे, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कंपेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस, इलुस्ट्रेट, इंटरप्रेट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड अँड आयडेंटिफाय. तर अशा रीतीने आपल्याला त्याचं वर्णन करणे, एक्सप्लेन करण्यास, स्पष्टीकरण देणे, तुलना करणे, त्याचं विरोधक आपल्याला भास दाखवणे, त्याचं नाव लिहिणे, डिस्कस चर्चा करणे, इलुस्ट्रेट म्हणजे उदाहरण देणे, नॅरेटिंग करणे, जस्टिफाय करणे, ते फाइंडिंग करणे म्हणजे शोधणे, आणि आयडेंटिफाय म्हणजे आपल्याला त्याच्यावरती काय करणार आहे,
वर्गीकरण करणे आहे. तर अशा रीतीने हा जो क्वेश्चन्स 4 मार्कासाठी विचारला आहे आणि आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तो 50 वर्ड्समध्ये लिहायचा आहे. तर आता जर आपल्याला जर सांगायचं झालं तर आय कॅन से दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू and you can write the answer in 15 words for this question. Let us see answer in about 15 words to the question given below, 4 marks. Question to be framed on elements such as plot, structure, theme, setting, language, कॅरेक्टर. आताच आपण बघितला याच्या पहिले. त्याच्यानंतर काय करणे आपल्याला 1 मध्ये दिला डिस्क्राइब, एक्सप्लेन, कंपेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस, वर्णन करणे, एक्सप्लेन देणे, तुलना करणे, त्या विरोध करणे, नाव लिहिणे, चर्चा करणे, त्याच्यावरती उदाहरणं देणे. नंतर डी मध्ये दिला आहे क्वेश्चन आन्सर इन अबाउट 15 वर्ड्स. परत आपण आता तो प्रश्न बघितलाय. The next topic will issue tomorrow. Thank you.